हॅलो. आज आहे पिशाच बर्थडे पार्टी. तर त्याच्यासाठी आम्ही सकाळपासूनच तयारीत होतो. आधी ती देवळात जाऊन आली, नंतरला आम्ही 4 वाजल्यापासून जेवणाला लागलो. मग पनीर म्हणून आम्ही स्टार्टर म्हणून पनीर घेतले होते, त्याला मसाले लावून ठेवले आणि नंतर टमॅटो कांद्याची पेस्ट करून पनीर मसाला भिजवून ठेवला आणि पनीरला फ्राय करून घेतलं. तर अशा प्रकारे मग नंतर पीठ मळून घेतलं. पनीर मटर बनवणार आणि पुऱ्या बनवणार होती म्हणून. मग ते झाल्यानंतरला मी 6-6:30ला घरी गेले आणि आम्ही दोघं 7-7:30ला तयार होऊन आलो. आणि माझे मिस्टर कामाला गेले म्हणून आम्ही थोडं 7:30पर्यंतच आलो. मग नंतरला मी लिफ्टमध्ये 2-3 असे फोटोज काढले आणि मग नंतरला मी लिफ्टमधनं बाहेर निघाला आणि लिफ्टचा दरवाजाच बंद झाला. मग पुन्हा त्यांनी बटन दाबून थांबवली लिफ्ट आणि मग आम्ही आत गेलो. तर समोरच पिशा अशी उभी होती, मस्त अशी स्माईल दिली आणि काकाने तिला उचलून घेतलं आणि तिच्या गालावर मस्त असं पा दिला. अशा प्रकारे आम्ही फोटोशूट केले आणि तिची स्माईल तर खूप छानच वाटत होती. खूप खुश होती बड्डे असल्यामुळे. आणि असं तिने युनिकॉर्नचं थीम घेतलं होतं. अजून काही तिने ड्रेस पण युनिकॉर्न स्टाईलच घेतला होता. नंतरला आम्ही फोटोशूट केले. मग म्हणजे तिचे दोन्ही काका आणि तिचे पप्पा मम्मी आणि मी अशा प्रकारे आम्ही फोटोशूट करून घेतले. नंतरला आमच्या पप्पांची तयारी झाली. मग आमचे पप्पा आले आणि तिची फ्रेंड आली होती, मग तिलाही घेतलं आम्ही. नंतर तिला बड्डे कापायचं म्हणजे आधी पहिला तिला पूजून घेतलं, म्हणजे टिक्का लावून घेतला आणि नंतर देवाची पूजा करून झाल्यानंतरला 2 बलून भेटलेले त्या युनिकॉर्न सेटमध्ये. त्याच्यामध्ये सिक्वेन्स होते, त्याला आम्ही फोडले तर ते सिक्वेन्स असे मस्त असे उडाले होते. सुंदर असं वाटत होतं. मग नंतर ते फोडून झाल्यानंतरला केक ओपन करून घेतला. तर अशा प्रकारे तिने तो केक सिलेक्ट केला होता युनिकॉर्नचा. तो खूप सुंदर वाटत होता. त्याच्याबरोबर तिने तो ड्रेस घातलेला तोही सुंदर वाटत होता आणि जे थीम तिने घेतलेलं युनिकॉर्नचं तेही छान वाटत होतं. अशा प्रकारे तिनेच सिलेक्ट करून घेतलं होतं आणि आमच्या पिशाची चॉईस आहे. नंतरला आम्ही कॅन्डल आणली, मग कॅन्डल लावली. कॅन्डल लावून झाल्यानंतरला तिचे फोटोशूट करून घेतले आणि मग नंतरला एक स्पार्कल कॅन्डल आणली होती, मग ती लावून घेतली मी. मग नंतर तिचा केक कापून घेतला. त्याचे मम्मी पप्पाने आधी केक भरवला. मग त्याच्यानंतरला आम्ही दोघं आलो, तिला केक भरवला आणि फोटोज काढून मग तिचे पप्पा आणि बाबा आणि काका आले, मग त्यांनी केक भरवला. अशा प्रकारे आमचा केक कापून केक भरवून झालेला आहे आणि गिफ्ट तर बनत आहे. छोटे मुलं म्हटलं त्यांना गिफ्ट खूप आवडतं. मग अशा प्रकारे तिच्या मम्मी पप्पांनी तिला गिफ्ट दिलं आणि नंतरला तिच्या छोट्याशा फ्रेंडने तिला गिफ्ट आणलेलं ते दिलं. मग अशा प्रकारे मग आम्ही दिलं. आमचं झाल्यानंतरला ते गिफ्ट मी तिथे लावून ठेवलं होतं. तिची मम्मी बोलली इथेच ठेव. मग ॲडजस्ट करून आम्ही त्या टेबलावरच ठेवून दिलं. मग अशा प्रकारे पप्पांनी तिला पैशाचं पॅकेट दिलं आणि ते झाल्यानंतर तिचे लाडकी काका आले होते, त्यांनी सुद्धा ते गिफ्ट आणलेलं. ते एक गिफ्टला तिने खोलूनच बसली होती आधीच. ते गिफ्ट देऊन झाल्यानंतर तिची छोटीशी पिशा म्हणून फ्रेंड आली होती, तिने गिफ्ट दिलं. नंतर रिटर्न गिफ्ट म्हणून आम्ही कलर बुक घेतले होते आणि पेन्सिल आणि खोडरपऱ्याचा सेट घेतला होता. मग तो रिटर्न गिफ्ट तिनं दिला आणि असं ते झाल्यानंतर पिशाला काय राहत नव्हतं. एवढे गिफ्ट बघून तिला कधी खोलावं असं वाटत होतं. सगळे गेले, म्हणजे जेवढे पाहुणे आलेले तेवढे गेले. आम्ही अजून वाट बघत होतो कोण येते की नाही, पण एक येत होतं जसं त्यांना कळलं केक कटिंग झाल्यावर. मग नंतरला पिशाने जेवढे गिफ्ट होते तेवढे खोलले आणि शेवटी म्हणजे माझं गिफ्ट असं मोठं होतं बॉक्सला, म्हणून तिने ते सर्वात लास्टला खोललं. आधी जेवढे छोटे छोटे गिफ्ट होते तेवढे तिने खोलून घेतले. मग नंतर तिला खूप वेळ लागत होता, पण कंटाळा करत होती, म्हणजे खोला तिने. पण नंतरला मग तिच्या मदतीला मी गेली आणि मग तिला ते खोलता आलं नाही म्हणून मग मी ते सेलोटेप वगैरे काढून दिली. मग ती खेचत होती तरी पण ते निघत नव्हतं. पण आम्ही तिला असं काहीतरी युजफुलच दिलं आहे. युजफुल म्हणजे स्टडी टेबल दिलं आहे, पण तिला ते खूप आवडलं स्टडी टेबल. ठीक आहे ना, 2 ते 3 वर्ष चाललं तरी खूप मोठी गोष्ट आहे आणि लहान मुलांना असंच काही आवडतं. मग काकांबरोबर फोटो काढले आणि तिला बोलली मी यो कर. तिला काय ते जमत नव्हतं, मस्त अशी स्माईल दिलं आणि सोडून दिलं. पण नंतरला मीही तिच्यासोबत असा एक फोटो काढला
तिला विचारलं कसं वाटलं, मग ती त्याच्यावरच बसून तिच्या फ्रेंडने एक गिफ्ट दिलेलं, मग ती गाडी होती, मग ती त्याच्यावरच बसून तिने खोलला आणि अशा प्रकारे आम्ही सकाळपासून लागलो होतो. तर आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे. नंतरला आम्ही ग्रुप फोटो काढला. माझी जाऊ म्हणजे तिच्या भावाच्या मुलीचाही बड्डे त्याच दिवशी होता, म्हणून तिथे गेली होती. मग एक फॅमिली फोटो तर बनत आहे, म्हणून एक फॅमिली फोटो काढला. मग अशा प्रकारे आमची बड्डे सेलिब्रेशन झालं. बघा तुम्हाला कसं वाटलं ते.